सर्वांना नमस्कार। आज आपल्या जिल्हा परिषद शाळा पाचघर येथे आपल्या डोंबिवली माऊली फाउंडेशन तसेच किंग ग्रुप यांच्यातर्फे आज आपल्या शाळेवर मुलांसाठी वाटप आणि शिक्षण शाळा वाटप करणे तरी सदरच्या कार्यक्रम उपस्थित असतील आपले माऊली फाउंडेशनचे सर्व कर्मचारी तसेच उमेश पाटील सर असतील, निलेश पाटील सर असतील, विलास सर असतील, हरी सर असतील, सागर सर असतील, तसेच आपल्या मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर या सर्वांच्या ठिकाणी मी स्वागत करतो। तर खरं तुमचं मनापासून मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण बघतो जे गरीब विद्यार्थी किंवा जे लोक असतात जे आपले खेड्यापाड्यावर दिसतात आणि त्यांच्याकडे जे दिवाळी असते जी गोड करण्यासाठी जो सर्वात मोठा म्हणजे पैसा, त्या पैसा नसल्यामुळे आपण काही दिवस गोड होत नसेल, काहीतरी साहित्य खरेदी करायचे, काहीतरी गोड पदार्थ लागतात। तर हेच आपण सर्वांनी लक्षात आणून आपल्या जे लोकशाळेचे आज आपण सर्व मुलांची जी दिवाळी गोड करणार आहे त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। तर आपण सांगतो की आपण आमच्या आदिवासी लोकांना विद्यार्थ्यांमध्ये खरंच खूप कौशल्य असते, ते पण पुढे ते दिसत नाही आणि तो प्लॅटफॉर्म देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आज आलात। आज हे बघा, हे गुच्छे हे सुद्धा आमच्या त्या मुलांनी बनवलेले आहेत। म्हणजे आमच्या आदिवासी मुलांमध्ये खरंच कौशल्य खूप आहे, पण ते दाखवत येत नाही आणि ते दाखवण्याचे काम आपण या ठिकाणी करतायत, त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद करतो। आणि आमचे मुलंही आपण साहित्य देणारे शैक्षणिक साहित्य हे नक्की शिक्षणासाठी पुरेपूर वापर करणार आहेत। तर मी तर सांगतो हे जे वह्या दिल्यात आपण, तर आपण रोजच्या इंटरव्ह्यूवर आपण असतोच, वह्या पण त्याच्याकडे असतील, पण अजून एक नियम लावायचा की ही वही फक्त शुद्ध लेखनासाठी वापरली पाहिजे, दररोज एक पान शुद्धलेखन लिहिलंच पाहिजे। काही दिवसामध्ये सर मी आमच्या गावामध्ये वाचनालय तयार करणार आहे वाचना मुलांसाठी। रोज आपली बॅच तयार करू, विशिष्ट मुलांच्या ठिकाणी जातील, त्यांना आपण शैक्षणिक साहित्य देणार आहे आणि त्या ठिकाणी आपले हे साहित्य देखील उपयोगी पडेल। तर मग आपण सर्व विद्यार्थ्यांना असं ठाम निर्णय घ्यायचे की आपण रोज एक पान वही लिहायचं आणि हे लिहिल्याने खरंच अक्षर सुंदर येतातच। तर सर्व विद्यार्थ्यांनी सूचना असेल की आपण याचा शुद्धलेखनासाठी वापर करावा। आणि सर खरंच आज मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आमच्या ग्रामपंचायत वतीने, सरपंच आमच्या लोकांच्या वतीने। आपलं असंच आमच्यावर कायम लक्ष असू द्या, असंच प्रेम असू द्या, आमचं जेवढं तुम्हाला सहकार्य असेल ते नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू। पुन्हा एकदा मी सर्व माऊली ग्रुपचे फाउंडेशन सर्व कर्मचारी, ग्रुपचे सर्व कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि आपल्याला आता कार्यक्रम जायचं आहे तर आपण सुद्धा जाऊ। तर आपण सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद।